Welcome once again to Yashodeep IAS Academy's official YouTube channel. Myself Vaishali and today we are going to see circulatory system. आयोगाच्या सिलेबसमध्ये ह्यूमन बॉडीशी रिलेटेड पचन संस्था, श्वसन संस्था, एक्सक्रिटरी सिस्टीम, कोऑर्डिनेशन इन ह्यूमन ग्लँड्स, हार्मोन्स हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक दिलेले आहे आणि याच्यावर डेफिनेटली प्रश्न क्वेश्चन पेपरमध्ये असतातच. तर आज आपण ह्यूमन बॉडीमधील सर्क्युलेटरी सिस्टीम या टॉपिकपासून सुरू करणार आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम जशा श्वसन संस्था आहे म्हणजे रेस्पिरेशन आहे, तर रेस्पिरेशन झाल्यानंतर ऑक्सिजनचं सर्क्युलेशन, नंतर आपण जे अन्न घेतो न्यूट्रिशन घेतो त्या न्यूट्रिशनचं सर्क्युलेशन, हार्मोन्स, केमिकल्स, एव्हरीथिंग जेही आपण आपल्या बॉडीमध्ये घेतो त्याचं सर्क्युलेशन होणं जरुरी असते. ते कशाच्याद्वारे होते आणि कसं होते ते आपण सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये बघणार आहे. तर सर्क्युलेटरी सिस्टीम ही डिस्कवर्ड केली होती विल्यम हॅवेरी. द सर्क्युलेटरी सिस्टीम वॉज डिस्कवर्ड बाय विल्यम हॅवेरी. विल्यम हॅवेरीनी स्टडी केल्यानंतर त्याला सर्क्युलेटर किंवा फादर ऑफ एंजिओलॉजी म्हणतात. फादर ऑफ एंजिओलॉजी. एंजिओलॉजी मीन्स स्टडी ऑफ ब्लड. सर्क्युलेटरी सिस्टीम सगळ्या हायर ॲनिमल्समध्ये आहे, जसं आपण मोलुस्कामध्ये बघितलं होतं किंवा ऑर्थोपॉडामध्ये, पण काही याच्यामध्ये ओपन आहे तर काही याच्यामध्ये क्लोज आहे. तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन सर्क्युलेटरी म्हणजे याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत त्या नसणार आहे. समजा आता एखादा इन्सेक्ट आहे, आपण त्या इन्सेक्टचं उदाहरण घेऊ. त्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये जो हार्ट आहे त्या हार्ट अशा प्रकारचं ट्यूब लाईक हार्ट राहील आणि इथून डायरेक्ट ऑक्सिजनचं वहन होईल जेही त्यांच्यामध्ये रक्त आहे त्याचं. याला कुठल्याही प्रकारच्या रक्तवाहिन्या कॅरी करण्यासाठी नसणार आहे. डायरेक्टली त्यांच्या बॉडीमध्ये हे सगळे सर्क्युलेट होणार, म्हणून याला ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असे म्हणतात. दुसरी आहे क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम, बंदिस्त रक्तभिसरण संस्था. बंदिस्त याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये 3 टाईपच्या ब्लड वेसल्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत. पहिली आहे आर्टरी, दुसरी आहे वेन, तिसरी आहे कॅपिलरीज. या तीनही रक्तवाहिन्याच्या साहाय्याने रक्त किंवा बाकीचंही जे सगळं मटेरियल नीडेड आहे बॉडीसाठी त्याचं वहन होत असते किंवा अभिसरण होत असते, म्हणून याला आपण म्हणू क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ही मोलुस्कामध्ये किंवा ऑर्थोपोडामध्ये आपल्याला बघायला मिळते. मोलुस्का जे आपण ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये बघितलं आहे, ऑर्थ्रोपोडा, कॉक्रोचेस वगैरे याच्यामध्ये आपण बघतो की ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. हार्ट हे ट्यूबसारखं आहे किंवा काही नळ्यांनी बनलेलं आहे आणि ऑक्सिजनचं वहन डायरेक्ट त्यांच्या बॉडीमध्ये कुठल्याही ट्यूबद्वारे होत नाही किंवा कुठल्याही ब्लड व्हेसल्सद्वारे होत नाही. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये याचं वहन करण्यासाठी बंदिस्त असतात आर्टरीज, वेन्स आणि कॅपिलरीज असतात. रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स आणि वर्टिब्रेट्समध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम असते. रेप्टाइल्स, ॲम्फिबियन्स उभयचर प्राण्यांमध्ये, सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये आणि वर्टिब्रेट्स. आता वर्टिब्रेट्स जे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की 6 क्लासेस आहे त्यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. ही झाली आपली ओपन अँड क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. याच्यामध्ये अजून एक माहिती आहे. फिब्रियस नावाचा एक सायंटिस्ट होता. त्यांनी वॉल्व्स म्हणजे या आर्टरीज आणि वेन्समध्ये झडपा असतात, जो ब्लडचा बॅकफ्लो आहे तो थांबवण्यासाठी वॉल्व्स असतात, त्या झडपांचा शोध लावला होता फिब्रिशियस नावाच्या सायंटिस्टनी. फिब्रिशियस, ओके. आणि वॉल्वच्या आणि ही वॉज अ टीचर ऑफ विल्यम हॅवेरी. विल्यम हॅवेरीचा हा शिक्षक होता.
प्रश्न आला तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता ह्या ज्या सिस्टीम्स आहे, ब्लड व्हेसल्स आहे, ब्लड व्हेसल्स काम कशा करतात? जो हृदय आहे सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्गन आहे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा. तर या हृदयाद्वारे एक महाशीर, दॅट इज ॲओर्टा, आर सायलेंट म्हणणार आपण इथे, किंवा याला आपण म्हणू महाधमनी. महाधमनीद्वारे ऑक्सिजनेटेड ब्लड, ते आपण रेड कलरनी इंडिकेट करू. आणि ही जी महाधमनी आहे ही धमनीमध्ये याचं रूपांतर होते, म्हणजे थोडी थीन होऊन जाते, बारीक होऊन जाते महाधमनीपेक्षा. नंतर या महाधमनीचं रूपांतर पुन्हा छोट्या छोट्या धमनिका किंवा आर्ट्रिओल्समध्ये होतं. इथे आपल्याला दिसू शकतं हे धमनिका. नंतर ह्या ज्या धमनिका आहे यांचं अजून बारीक जाळ्यांमध्ये रूपांतर होतं, त्याला आपण म्हणू कॅपिलरीज, केशिका, कॅपिलरीज किंवा केशिका. ह्या ज्या कॅपिलरीज आहे या रियुनाइट होतात. रियुनाइट होऊन याच्यापासून व्हेन्यूल्स तयार होतात, रियुनाइट होतात, एकत्र येतात. आणि याच्यापासून आपल्याला पुन्हा व्हेन्यूल, जे वेनचं फॉर्मेशन होणारी जी एक छोटी, आणि पुन्हा व्हेन्यूल तयार झाल्यावर याच्यापासून मोठी वेन तयार होते, आपण वेनला म्हणू शिरा. ओके. अँड देन इट गोज बॅक टू हार्ट. ओके. पूर्ण बॉडीला हे रक्त फिरून आल्यानंतर पुन्हा हे हार्टमध्ये जातं प्युरिफिकेशनसाठी. तर ही आहे वेना कॅवा, महाशीर. याला आपण म्हणू वेना कावा किंवा याला म्हणू आपण महाशीर. आता लक्षात येत आहे का सर्क्युलेशन म्हणजे काय? एका ठिकाणावरून निघाल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी जाणे म्हणजे सर्क्युलेशन. जे ब्लड आहे ते हार्टमधून ॲओर्टा म्हणजेच महाधमनीतून निघतो, तो धमण्यांद्वारे पूर्ण बॉडीला जातं. धमनींचा आकार हा थोडा मोठा असतो, इट इज लार्ज इन साइज, कॅनॉट गो टू द सेल. सेल हे अतिशय बारीक असतात आणि त्या सेलमध्ये धमनी शिरू शकत नाही, म्हणून या धमनीचं रूपांतर आर्ट्रिओल्समध्ये होतं. आणि ह्या आर्ट्रिओल्स पुन्हा लहान लहान कॅपिलरीज, अगदी आपल्या केसांपेक्षाही लहान डायमीटर असलेल्या कॅपिलरीजमध्ये याचं रूपांतर होतं आणि त्या प्रत्येक सेलमध्ये जातात. इथे जेही त्यांच्याजवळ मटेरियल आहे, ऑक्सिजन आहे, न्यूट्रिएंट्स आहे आणि मग कार्बन डायऑक्साईड वापस घेण्याचं कार्य आहे, ते सगळं एक्सचेंज इथं होतं. आणि कार्बन डायऑक्साईड घेऊन याच्याकडे वेन्स कनेक्ट होतात, वेना कॅवा. पुन्हा हे हार्टमध्ये आलं, हार्टकडून पुन्हा हे लंग्सकडे जाणार, म्हणजेच फुफ्फुसाकडे जाणार. दिस इज सर्क्युलेशन ऑफ द ब्लड. आता याच्यामध्ये 3 प्रकारच्या आपल्याला ब्लड व्हेसल्स दिसतात. आर्टरी म्हणजेच धमनी, दुसरं आहे वेन म्हणजेच इथे तुम्हाला दिसू शकतं आर्टरी. आता आपण याचा आर्टरी आणि वेन्सचा डिफरन्स बघू. आर्टरीज आणि वेन. आर्टरीज ज्या असतात त्या ऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजनचं वहन करणारं रक्त घेऊन जातात, याला आपण धमनी असंच लिहू. आणि दुसरं आहे आपलं वेन म्हणजेच शिरा. आर्टरी, ऑक्सिजन युक्त वहन हार्टकडून शरीराकडे. आता पहिला पॉइंट आहे आपल्याला ऑक्सिजन. अगदी शॉर्टमध्ये पॉइंट तयार करायचे म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला भारी जात नाही. ऑक्सिजन सहित रक्षक, ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट टू बॉडी. हार्टकडून हे बॉडीला घेऊन जातात. याच्याच एक्झॅक्ट उलटा आपण वेनमध्ये बघू. डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे असं रक्त, डिऑक्सिजनेटेड ब्लड. विनॉक्सी युक्त रक्त हे जातात फ्रॉम बॉडी टू हार्ट. शरीराकडून हे जाते हृदयाकडे.
एक्झॅक्ट अपोजिट पॉइंट. देन धमनी ज्या आहे आकाराने मोठ्या आहे, म्हणजेच याचं डायमीटर जे आहे हे लार्ज आहे ॲज कम्पेअर्ड टू वेन. डायमीटर जे आहे ते स्मॉल आहे. देन धमनी ह्या आतमध्ये असतात, म्हणजे आपल्या स्किनच्या अगदी आतमध्ये, डीपली सिच्युएटेड म्हणजेच जशा आपल्याला शिरा दिसतात तशा ह्या वरती वरती राहत नाही, आणि ह्या सुपरफिशियल असतात म्हणजेच वरती वरती ॲज कम्पेअर्ड टू आर्टरीज. नंतरचा याच्यामधला पॉइंट आहे, चौथा पॉइंट आहे, ह्या इलॅस्टिक आहे. इलॅस्टिक कारण जेव्हा हृदयातून रक्त येतं ते एका प्रेशरने येतं, सर्टन प्रेशरने येतं, आणि त्या प्रेशर सहन करण्यासाठी किंवा रक्त आल्यानंतर याचा आकार वाढतो, म्हणून याची इलॅस्टिसिटी वेनपेक्षा जास्त असते. दिज आर लेस इलॅस्टिक. याची इलॅस्टिक कसं असतं की स्ट्रेच केल्यावर त्याचा आकार वाढतो, तर वेनमध्ये कमी इलॅस्टिसिटी आहे आणि आर्टरीजमध्ये जास्त इलॅस्टिसिटी आहे. याच्यानंतरचं आहे की याच्यामध्ये वॉल्स नाही आहे, झडपा नाही, नो वॉल्स आर प्रेझेंट. याच्यामध्ये वॉल्स प्रेझेंट आहे. ओके, हे झालं आपले काही महत्त्वाचे धमनी आणि शिरा यांचे पॉइंट. नंतर प्रेशर जर आपण बघितलं, वेनमधलं हे असतं 10 to 20 mm ऑफ Hg. ब्लड प्रेशर जे आहे याच्यामध्ये कमी असतं, तर धमनींमधलं प्रेशर हे 100 to 120 mm ऑफ Hg एवढं ब्लड प्रेशर ह्या कॅरी करत असतात. आर्टरीजच्या ज्या वॉल आहे त्या 3 लेअरनी बनलेल्या आहे, आणि ज्या वेन्सच्या आहे त्या सुद्धा 3 लेअरनी बनलेल्या आहे. हे झालं आर्टरीज आणि वेन्सच्या काही महत्त्वाचे पॉइंट. स्टडी ऑफ ब्लड इज ऑल्सो नोन ॲज एन्जिओलॉजी. तो पॉईंट आपला झालेला आहे. तर आपण बघू की या ज्या आर्टरीज आहे, वेन्स आहे, कॅपिलरीज आहे, याच्यातून जे वहन होत असते ज्या रक्ताचं, ते रक्ताचं कॉम्पोजिशन काय आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. याच्यामध्ये बरेचसे छोटे छोटे प्रश्न बनतील, पण जे बेसिक आहे आपण ते घेऊ, आणि नंतर काही कॉम्प्लिकेटेड आहे त्याच्यावरही डिस्कशन करू. आता हा जे रक्त आहे, रक्त जे रंगाने रेड दिसतं, त्या रेड रक्तामध्ये काय काय आहे. दिस ब्लड इज मेड अप ऑफ 2 important components. ओके, पहिला आहे प्लाझ्मा. रक्त हे बनलेलं आहे प्लाझ्मा, म्हणजेच रक्तद्रव्य. आणि दुसरा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे यातला ब्लड सेल्स. ब्लड सेल्स किंवा याला आपण म्हणू फॉर्म्ड एलिमेंट. नाहीतर मग फॉर्म्ड एलिमेंट आला तर हे काय आहे आम्हाला माहित नाही, असं नाही आहे. फॉर्म्ड एलिमेंट मीन्स ऑल्सो ब्लड सेल्स. प्लाझ्मा हा रक्तामध्ये 55% असतो. आता हे सगळी छोट्या छोट्या नोट आहे जे आपल्याला घ्यायचे आहे. ब्लड सेल जे आहे 45% असतो. प्लाझ्माबद्दल आपण पहिले डिटेल घेऊ, नंतर याच्यामध्ये 3 प्रकारच्या ब्लड सेल्स आहे. प्लाझ्मा इथे तुम्हाला दिसू शकतो, हा पेल येलो कलरचा आहे. नंतर रेड ब्लड सेल्स आहे, व्हाईट ब्लड सेल्स आहे, प्लेटलेट्स आहे. या 3 प्रकारच्या ब्लड सेल्स रक्तामध्ये असतात. अजून काय काय आहे ब्लडमध्ये. प्लाझ्मा इज 55%. इट मोस्टली कंटेन वॉटर. इट मोस्टली कंटेन्स वॉटर. प्लाझ्मा जो आहे, प्लाझ्माचा रंग आहे पेल येलो. तिथे तुम्हाला दिसत आहे फिक्कट पिवळा रंग याचा आहे. लिक्विड आहे. याला लाल रंग जो आहे प्लाझ्मामुळे नाही, तर त्यामधल्या ज्या रेड ब्लड सेल्स असतात त्याच्यामुळे. अल्कलाइन इन नेचर. बेसिक काही म्हणू याला आपण, बेसिक इन नेचर और अल्कलाइन इन नेचर. जो पीएच असतो रक्ताचा तो 7.4 7.5 पर्यंत असतो. पीएच मीन्स पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. 7.4 नियर अबाउट 7.5 पर्यंत याचा पीएच असतो. आता याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आहे 90% आपल्याला दिसतं वॉटर. 90 to 90% वॉटर इज प्रेझेंट इन प्लाझ्मा. पाणी आहे याच्यामध्ये.
6 to 8% प्लाझ्मा प्रोटीन, हे प्लाझ्मा प्रोटीन वेगळे आहेत आणि जे आपण खाण्यात घेतो, आहारात घेतो ते प्रोटीन्स वेगळे आहेत. 1 to 2% इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, ह्याच्यामध्ये सॉल्ट्स वगैरे सगळे येतील. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. प्लाझ्मा प्रोटीन, प्लाझ्मा प्रोटीन बघू आपण. ग्लोब्युलिन, अल्ब्युमिन, प्रोथॅम्बिन आणि फायब्रिनोजिन. फायब्रिनोजिन अशा 3-4 प्रकारचे प्रथिने आहेत आणि सगळ्यांचे कार्य याच्यामध्ये वेगवेगळे आहे. तर ग्लोब्युलिन जे आहे याच्यामध्ये ग्लोब्युलिनचं कार्य आहे प्रिपेअर्स अँटीबॉडीज अँड इम्युनिटी. आता इम्युनिटी कशामुळे येते? बॉडीला जी इम्युनिटी प्राप्त होते ती जेव्हा आपली बॉडी कुठल्या प्रकारच्या अँटीबॉडीज प्रोड्यूस करत असेल तेव्हा. अल्ब्युमिन इट मेंटेन्स वॉटर लेवल. कशाचं काम करतं हे? मेंटेन्स वॉटर लेवल. हाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला, अशा टाईपचे ग्लोब्युलिनचं कार्य काय आहे किंवा काय करतं? अल्ब्युमिन इट मेंटेन्स द वॉटर लेवल किंवा याला आपण म्हणू ऑस्मॅटिक बॅलन्स इन द बॉडी. ऑस्मॅटिक बॅलन्स इन द बॉडी. प्रोथॅम्बिन आणि फायब्रोनोजिन हे दोन्ही पण ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक असणारे फॅक्टर आहे. त्याला आपण कोॲग्युलेशन म्हणजेच कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंगचं कार्य करण्यासाठी हे मदत करतात. दिस आर सम इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ प्लाझ्मा. प्लाझ्मा 55% याला आपण रक्तद्रव्य म्हणू. 90 to 90% याच्यामध्ये वॉटर असतं. 6 to 8% प्लाझ्मा प्रोटीन्स आहे. 1 to 2% इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. प्लाझ्मा प्रोटीन हे 4 प्रकारचे आहे. ग्लोब्युलिन, अल्ब्युमिन, प्रोथॅम्बिन, फायब्रोनोजिन. याच्यामधला ग्लोब्युलिन आहे जो इम्युनिटी साठी म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही फॉरेन बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा काही आलं तरी त्याला अँटीबॉडीज प्रोड्यूस करून प्रोटेक्ट करतो. अल्ब्युमिन इट मेंटेन्स वॉटर लेवल इन आवर ब्लड और ऑस्मॅटिक बॅलन्स. आणि प्रोथॅम्बिन, फायब्रोनोजिन हे आहे कोॲग्युलेशन किंवा क्लॉटिंगसाठी इम्पॉर्टंट असणारे फॅक्टर. याच्यानंतरचं आहे ब्लड सेल. 3 प्रकारच्या ब्लड सेल्स आहे याच्यामध्ये. रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स. रेड ब्लड सेल्स म्हणजे लोहित रक्तकणिका. व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच श्वेतपेशी किंवा पांढऱ्या पेशी. 3 प्रकारच्या ब्लड सेल्स आहे. आता मी इथे सुरुवात करील म्हणजे आपल्या पूर्ण ब्लड सेल्सचं जे मॅटर आहे ते इथे बसेल. RBCs, रेड ब्लड कार्पस्कल्स किंवा याला दुसरं नाव आहे इरिथ्रोसाइट. याला दुसरं नाव आहे इरिथ्रोसाइट. इरिथ्रो मीन्स रेड आणि साइट म्हणजे सेल. कोणत्या रंगाच्या सेल्स आहे ह्या? रेड. आणि रक्ताला जो लाल रंग आहे तो फक्त इरिथ्रोसाइट्समुळेच आहे. याला आपण म्हणू लोहित रक्तकणिका. लोहित. ओके, लोहित रक्तकणिका. तर चलो याचं काम काय आहे आणि याच्यामध्ये कॉम्पोनंट्स काय आहे ते आपण बघू. आता याचं जे पर्सेंटेज आहे, RBCs आर प्रेझेंट 50 to 60 lakhs पर मिलीमीटर क्यूब. 50 to 60 lakhs पर मिलीमीटर क्यूब. आता याचा रंग लाल आहे. ह्या सर्क्युलर बायकॉन्केव्ह. बायकॉन्केव्ह म्हणजे सर्क्युलर असल्यानंतर जो असा शेप असतो दोन्हीकडनं आतमध्ये गेलेला. कॉन्वेक्स आहे एक अशा प्रकारचा शेप जो प्लेटलेट्सचा राहील आणि हा बायकॉन्केव्ह आहे दोन्ही आतमध्ये गेलेलं दोन्ही साईडला पण सर्क्युलर आहे. दुसरा इम्पॉर्टंट थिंग इज दिस आर अनन्यूक्लिएटेड. देर इज नो न्यूक्लियस. याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, केंद्रक नाही. अशा रेअरच सेल आहे ज्याच्यामध्ये केंद्रक नसते. केंद्रक नसलं म्हणजे ती पेशी आपण जिवंत समजत नाही. पण RBC इज आउट ऑफ दॅट. एक्सेप्शन आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. त्याचं पण कारण आहे
कारण लोहित जर याचं काम पाहिलं तर ऑक्सिजनचं वहन करण्याचं कार्य आहे. ऑक्सिजन जर वहन करता करता न्यूक्लियस असेल तर त्याला स्वतःलाच खूप सारी एनर्जी लागेल आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. याचा जो आकार आहे किती मोठे आहेत, अगदी छोट्या आकाराचे आहेत. 7 to 2.5 मायक्रोमीटर पर्यंत याची साईज आहे. किती दिवस जगतात तर या RBCs आहे 127 डेज याचं लाईफ असते. इन ॲव्हरेज आपण प्रत्येक सेलला काढलं तर 120 डेजचा यांचा लाईफ स्पॅन असतो. नंतर ह्या मग डिस्ट्रॉय कुठे होतात? 120 डेज नंतर इतक्या साऱ्या संख्येने आहे 50 ते 60 लाख 50 ते 60 लाख पर मिलीमीटर क्यूब आहे. याचं आफ्टर एव्हरी 120 डेज ते डाय. तर याचं डिस्ट्रक्शन जे होतं हे स्प्लीनमध्ये होतं. आणि प्रोड्यूस कुठे होतात? तर प्रोड्यूस ह्या बोन मॅरोमध्ये होतात अडल्ट्समध्ये, आणि लहान मुलांमध्ये लिव्हर आणि स्प्लीनमध्ये याचं प्रोडक्शन होतं. प्रोड्यूस्ड कुठे प्रोडक्शन होतं? प्रोड्यूस्ड इन लिव्हर सेल अँड स्प्लीन इन चिल्ड्रन, आणि मोठ्या अडल्टमध्ये किंवा मोठ्या माणसांमध्ये होतं बोन मॅरोमध्ये प्रोडक्शन. आणि याचं जर डेड सेल्स आहेत त्या कुठे जातात? त्यासुद्धा स्प्लीनमध्ये जाऊन त्याचं डिस्ट्रक्शन होतं. RBCs हा जर कमी झाला तर याच्यामुळे ॲनिमिया होतं, कारण याच्यामध्ये असतो एक फॅक्टर दॅट इज नोन ॲज हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिनमध्ये एक आहे हिमो आणि दुसरं आहे ग्लोबिन. हिमो मीन्स आयन, लोह, म्हणूनच याला नाव आहे लोहित. आणि दुसरं आहे ग्लोबिन. ग्लोबिन हे एक प्रथिन आहे, प्रोटीन आहे. ओके. आणि हिमोग्लोबिन काय करतं? हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला कॅरी करण्याचं काम करतं. जे आपण सगळ्यात पहिले बघितलं की RBCचं काम काय आहे, तर RBC हे ऑक्सिजनचं वहन करतात, म्हणजे पूर्ण शरीराला ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम करतात. तर ते कशामध्ये कॅरी करतात? हिमोग्लोबिन नावाचं एक प्रथिन आहे. त्या प्रथिनामध्ये एका हिमोग्लोबिनच्या मॉलिक्यूलमध्ये ॲटलिस्ट 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल असतात आणि ते सप्लाय करतात. हिमोग्लोबिनचं जर कमी झाली तर आपल्याला ॲनिमिया होतो. ॲनिमिया नावाचा एक डिसऑर्डर आहे, हा होतो. आणि जर हिमोग्लोबिन जास्त झालं, असंही होऊ शकतो की हिमोग्लोबिन हा जास्त होतो, पॉलिसिथेमिया, त्याला आपण म्हणू पॉलिसिथेमिया. इफ हिमोग्लोबिन डिक्रीजेस, polycythemia is if hemoglobin decreases. This is about the RBC. RBC, red blood corpuscles, erythrocyte. Erythro means red, cyte means cells. 50 ते 60 लाख असतात ते पर मिलीमीटर क्यूब. शेप यांचा बायकॉन्केव आहे, याच्यामध्ये न्यूक्लियस नाही, खूप छोट्या साईजनी आहे. याचं शेप जो आहे 7 to 2.5 मायक्रोमीटर याचं एवढी डायमीटर आहे. ह्या सेल 127 to 120 डेजचा याचा ॲव्हरेज लाईफ स्पॅन आहे. एक सेल जनरेट झाल्यावर, फॉर्म झाल्यावर नंतर 120 दिवस कार्य करते, देन इट डाईज. प्रोड्युसेस इन लिव्हर, लहान मुलांमध्ये याचं प्रोडक्शन जे आहे लिव्हर आणि स्प्लीनमध्ये होतं, आणि अडल्टमध्ये जे आहे बोन मॅरोमध्ये होतं. याच्यावर हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचं वहन करण्यासाठी काम करतं, आणि एका ऑक्सिजन मॉलिक्यूलला ॲटलिस्ट 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल कॅरी करता येतात. ओके. त्याच्यानंतर आपण बघू दुसरी टाईप जी आहे WBC. WBC आय होप याला आपण पण मोडून टाकू, आता इरेज करून टाकू. WBCs म्हणजेच व्हाईट ब्लड कार्पस्कल बद्दल आपण माहिती घेऊ. WBC ल्युकोसाइट, याला दुसराही शब्द आहे व्हाईट ब्लड, श्वेत पेशी, पांढऱ्या पेशी. श्वेत पेशी, ल्युकोसाइट. ल्युको म्हणजेच व्हाईट, ल्युकोसाइट पांढऱ्या पेशी. ल्युको मीन्स व्हाईट, कलरलेस, आणि साइट मीन्स सेल. WBC, आता WBCचं संख्या किती आहे, तर WBC जी आहे ती ल्युकोसाइट म्हणतात 5000 ते 10,000, 11,000 असं काही काही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं दिलेलं असतं पर मिलीमीटर क्यूब.
प्रेझेंट असतात. त्याच्यानंतर जो याचा आकार आहे हा इरेग्युलर आहे. जसं अमिबाचा आकार असतो तसा याचा शेप जो आहे थोडाफार इरेग्युलर दिसतो आपल्याला, WBCs. आणि हा न्यूक्लियस असणारा, केंद्रक असणाऱ्या पेशी आहे. न्यूक्लियस आहे आणि जो शेप आहे त्याचा सिमेट्रिकल नाही आहे, हा इरेग्युलर शेप दिसतो. लार्जर दॅन द RBC. 8 to 11 मायक्रोमीटर याचा आकार असतो, थोड्याशा मोठ्या असतात RBC पेक्षा. आणि याचा लाईफ स्पॅन आहे 3 to 5 days. 3 to 5 days. This live up to 3 to 5 days. प्रोड्युसेस इन द बोन मॅरो अँड स्प्लीन. ह्या सुद्धा बोन मॅरो आणि स्प्लीनमध्ये याचं प्रोडक्शन होतं. आता WBC ज्या आहे त्या फक्त एक प्रकारच्या नाही आहे. WBC ज्या आहेत त्या 5 प्रकारच्या आहे. WBCs आर हॅव्हिंग 5 डिफरंट टाइप्स. आता याला लक्षात ठेवणे त्याच्या फंक्शननुसार बघू आपण एक एक करून. लक्षात ठेवता आलं तर थोडंसं काही ट्रिक पण बघू आपण. WBC 2 प्रकारचे आहे, ग्रॅन्युएटेड अँड अग्रॅन्युएटेड. WBC ग्रॅन्युएटेड अँड अग्रॅन्युएटेड. आता ग्रॅन्युल म्हणजे काय, तर ग्रॅन्युल म्हणजे असं काहीतरी वाळूसारखं किंवा छोटे छोटे पार्टिकल्स असणाऱ्या सेल. ग्रॅन्युएटेड, अग्रॅन्युएटेड. आता याच्यामध्ये ज्या अग्रॅन्युएटेड आहे, ग्रॅन्युएटेड आहे 3 प्रकारच्या आहे. पहिले आपण पाहायचं, लक्षात कसं ठेवायचं, 3 घेऊ आपण. एक आहे फील एंड करणारे, FPHIL, PHIL, PHIL. याच्यामधले सगळ्यात जास्त आहे ही 62% न्यूट्रोफिल, सगळ्यात जास्त. आणि याचं काम सुद्धा महत्त्वाचं आहे. तर ही ग्रॅन्युएटेड आणि अग्रॅन्युएटेड मध्ये आपण 3 प्रकार बघू. ग्रॅन्युएटेड मध्ये तुम्हाला दिसू शकतं की 3 न्यूक्लियस असे, म्हणजे न्यूक्लियस 3 असल्यासारखे वाटतात. याला आपण म्हणू लोब्ड न्यूक्लियस. न्यूक्लियस हे एकच नाही दिसत, वेगवेगळे न्यूक्लियस दिसत. तर पहिली टाईप आहे न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल आहे 62%. जेवढंही WBC आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त न्यूट्रोफिलचं पर्सेंटेज आहे. तर न्यूट्रोफिलचं काम काय आहे, तर इट डिस्ट्रॉयज मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जेव्हाही कुठला फॉरेन व्हायरस, बॅक्टेरिया हे जातील तेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम्सला अटॅक करतात. आणि यालाच म्हणतात फॅगोसायटोसिस. याला टर्म काय आहे, फॅगोसायटोसिस. आता जितकेही आपण बघितले आहे त्याच्यामधला हा कठीण म्हणजे डिफिकल्टी लेवल जास्त आहे, तर प्रश्न याच्यावरच उच्चारण्याची शक्यता जास्त असते. दुसरा प्रकार आहे इओसिनोफिल. ई वाला हा सुद्धा ग्रॅन्युएटेड आणि याच्यामधले जो न्यूक्लियस आहे तो लोब्ड आहे. 2 पार्ट दिसतात न्यूक्लियसचे. इओसिनोफिल. आता याचं काम काय आहे, जेव्हा आपल्याला कुठल्या प्रकारची ॲलर्जी असेल, ॲलर्जीला काही रिॲक्ट करण्याचं काम किंवा थांबवण्याचं काम जी आहे, ह्या सेल खूप मोठ्या प्रमाणात वाढून जातात आणि ॲलर्जीला प्रोटेक्ट करतात. समजा काही प्रकारची जर ॲलर्जी आपल्याला असेल तर यांचा नंबर आपल्या बॉडीमध्ये वाढून जातो. आणि तिसरा आपल्याला दिसतो आहे बेसोफिल. 3ही ज्या सेल आहे ते PHIL एंड होणाऱ्या आहे, ज्या ग्रॅन्युएटेड मध्ये येतात. NE मोस्टली ही सगळ्यात इझी पद्धत आहे कोणत्याही प्रश्न आठवण ठेवण्याची. समजा आपल्याला नावच आठवत नसेल तर N पासून स्टार्ट होणारी, E पासून स्टार्ट होणारी आणि B पासून स्टार्ट होणारी ग्रॅन्युएटेड मध्ये आहे. याचा आहे ॲलर्जीला रिस्पॉन्स करणे, याचा नंबर वाढतो आणि ॲलर्जी कमी करतो. आणि बेसोफिलचं कार्य आहे की हे आपल्या बॉडीमध्ये सर्टन टाईप्सचे सिक्रिशन्स, म्हणजे काही हेपेरिन नावाचा जो आहे, जो ब्लड क्लॉटिंगसाठी कामात येतो. आणि दुसरा आहे हिस्टामाइन. हिस्टामाइन हा जेव्हा कुठलेही प्रकारची आपल्याला ॲलर्जी असते किंवा सूज येते त्या ठिकाणी हिस्टामाइन प्रोड्यूस होत असतो. आणि हिस्टामाइनचा कॅरी करण्याचं कार्य बेसोफिलचं आहे की त्या प्रोडक्शन झाल्यानंतर त्याच्या साईटपर्यंत पोहोचण्याचं कार्य करतो बेसोफिल.
दुसरे आहे ग्रॅन्युएटेड. तर ग्रॅन्युएटेडमध्ये दोन प्रकारच्या सेल आहे, एक आहे मोनोसाइट आणि दुसरी आहे लिम्फोसाइट. लिम्फोसाइट. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, याची एंडिंग जी आहे दोघांची साइट सेल आणि दुसरी आहे मोनोसाइट. आता मोनोसाइटचं कार्य खूप इझी आहे. जितकेही आता यांनी न्यूट्रोफिलनी मायक्रो ऑर्गॅनिझम किल केलेले आहे फायगोसायटोसिसमध्ये. बऱ्याच जणांना असे लहान मुलं अगदी प्रश्न विचारतात की हे बघ जे मायक्रो ऑर्गॅनिझम किल झालेले तर ते कुठे जातात, तर ते मोनोसायटोसिस एनगल्फ करून टाकतात, खाऊन टाकतात, त्याला डिस्ट्रॉय करतात. म्हणून आपण याला स्कॅव्हेंजर सुद्धा म्हणतो. स्कॅव्हेंजर्स. स्कॅव्हेंजर काय करतात, जसं कावळा आहे, ईगल आहे, हे काय करतात, मेलेल्या ॲनिमल्सला खातात. तर याचप्रमाणे मोनोसाइट सुद्धा जे डेड बॉडीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याला डिस्ट्रॉय करण्याचं कार्य करतं. तर लिम्फोसाइट हे इम्युन सिस्टीमसाठी अँटीबॉडीजचं प्रोडक्शन करतात. अँटीबॉडीज दे आर प्रोड्यूस्ड टू प्रोटेक्ट आवर बॉडी फ्रॉम द फॉरेन ऑर्गॅनिझम. जेही मायक्रो ऑर्गॅनिझम झाले तर त्याच्या लिम्फोसाइटचं कार्य काय आहे, तर अँटीबॉडीजचं प्रोडक्शन करणे. तिसरे सेल आहे, आता याच्यामध्ये सुद्धा WBC वाढल्या आणि WBC कमी झाल्या तर दोन्ही प्रकारचे डिसऑर्डर होतात. आणि हे जे डिसऑर्डर आहे ते आहे ल्युकोसायटोसिस. ल्युकोसायटोसिस जेव्हा WBC वाढते आणि जेव्हा WBCचं प्रमाण हे कमी होतं तेव्हा आहे ल्युकोसायटोपिनिया. ल्युकोसायटोपिनिया. वेन डिक्रीज एरो डाऊन एरो म्हणजे WBC कमी झाल्यावर, इन्क्रीज झाल्यावर WBC जेव्हा बॉडीमध्ये झालं तर ल्युकोसायटोसिस. ल्युको हा वर्ड सारखा आहे. ल्युको म्हणजे WBC रिलेटेड, सायटोसिस म्हणजे वाढणे आणि सायटोपिनिया म्हणजे कमी होणे. दोन प्रकारचे डिसऑर्डर आहे. तर ह्या वेगवेगळ्या 5 प्रकारच्या WBC आहे. मोनोसाइट, इसिनोफिल्स, बेसोफिल, लिम्फोसाइट अँड न्यूट्रोफिल्स. तिसरी जी पेशी आहे रक्तामध्ये प्रेझेंट असते ती आहे प्लेटलेट्स. रक्तबिंबिका. आपण प्लेटलेट्सला काय म्हणू मराठीमध्ये, रक्तबिंबिका. आता प्लेटलेट्स ज्या आहे त्या प्लेटलेट्समध्ये प्लेटलेट्सचं मुख्य कार्य आहे रक्ताला गोठवणे. प्लेटलेट्सचं महत्त्वाचं कार्य आहे रक्ताचं क्लॉटिंग, ब्लड क्लॉटिंग. प्लेटलेट्सची संख्या जी आहे रक्तामध्ये 2.5 to 4 lakhs per millimeter क्यूब पर्यंत असते. इथे प्लेटलेट्स दिसते तुम्हाला, प्लेटलेट्स. तर ह्या प्लेटलेट्स ज्या आहे प्लेटलेट्स याची जी संख्या आहे 2 to 5 lakhs पर मिलीमीटर क्यूब. प्लेटलेटलाच आपण रक्तबिंबिका किंवा थ्रोम्बोसाइट, याचं अजून एक नाव आहे थ्रोम्बोसाइट्स. ओके. प्लेटलेट्सची संख्या एवढी आहे. प्लेटलेट्स ह्या आकाराने अतिशय लहान असतात. तर याची जी साईज आहे ती 2.5 to 5 मायक्रोमीटर. 2.5 to 5 मायक्रोमीटर. याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस नसतं. व्हेरी स्मॉल इन साईज अँड डिस्क इन शेप. याचा थोडासा डिस्क सारखा, कारण याला जे आहे प्लेटलेट्सला म्हणजे नेटवर्किंग फॉर्म करतात तेव्हा याचं ब्लड कोॲग्युलेशनसाठी ह्या कामी येतात. याचा जो लाईफ स्पॅन आहे हा आहे 5 to 10 days अँड दिज आर लाईफ स्पॅन इज ओनली 5 to 10. बोन मॅरोमध्येच प्रोड्यूस होतात, बाकी कशामध्ये प्रोड्यूस होत नाही. आणि याचं काम आहे कोॲग्युलेशन म्हणजेच ब्लड क्लॉटिंग. तर त्याच्यामधले बाकीचे सगळे जनरल पार्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न आहे, प्लाझ्मा प्रोटीन किंवा टाइप्स ऑफ WBC,
प्लेटलेट्सची जी संख्या आहे जसं डेंग्यू, मलेरिया किंवा टायफॉइड अशा डिसीजेसमध्ये कमी होऊन जाते, डिक्रीजेस. प्लेटलेट नंबर डिक्रीजेस इन द डिसीज लाईक मलेरिया, डेंग्यू अँड टायफॉइड. अशा प्रकारचे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आपण WBC मध्ये बघितलं. WBC मध्ये हिमोग्लोबिन जो आहे त्याच्यामुळे रक्ताचं वहन होतं. लाल रंग जो आहे WBC मध्ये जसा आयर्न रस्ट होतो. आयर्न रस्ट कशामुळे होतो? Fe, आयर्न. ओके, हा ऑक्सिजन आणि वॉटर याच्यामुळे वन, आणि त्याच्यामुळे याला रेड रंग किंवा आपण रस्टिंग म्हणतो. ओके, जंग लागणे. आणि याच्यामध्ये जी रिॲक्शन असते आपल्या रक्तामध्ये सुद्धा ऑक्सिजनचं वहन करतो, वॉटर असतात, सॉल्ट्स असतात आणि त्याच्यामुळे याला रेड रंग प्राप्त होतो हिमोग्लोबिनमुळे. ओके, अजून काही माहिती देते तुम्हाला ब्लडबद्दल. आपल्या बॉडीच्या टोटल वेटपैकी 8% वेट हे आपलं ब्लडचं असतं. स्टडी ऑफ ब्लड इज नोन ॲज हिमॅटोलॉजी अँड ब्लड इज अ टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. आपण टिश्यू पण शिकणार आहे, पेशी आणि उती. त्याच्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच ब्लड याची अजून माहिती मिळेल. याचा जो pH आहे तो 7.35 to 7.45 म्हणजेच अल्कलाईन असतो. रक्तामध्ये जे असतात कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स असतात, बायकार्बोनेट्स, आणि या बायकार्बोनेट्स मध्ये मॅक्झिमम CO2 चं वहन होतं. ओके, CO2 इज प्रेझेंट इन द बायकार्बोनेट फॉर्म अँड दॅट्स वाय ब्लड इज अल्कलाईन. ओके, नॉर्मल ह्युमन बॉडीमध्ये 4 ते 5 मिलीलिटर रक्त असायला पाहिजे. हे आहे काही रक्ताबद्दल इम्पॉर्टंट फॅक्ट्स. आजचा लेक्चर आपण इथेच संपू. आय होप यू अंडरस्टूड वेल. भेटू आपण पुढल्या लेक्चरमध्ये.